हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघायचं आहे का काही गोष्टी आपण अचानक क्विक आपल्याला कशा करायच्या आहेत कुकिंगमधल्या, तर ते पाहायचं आहे. अगदी गाजर हलवा पण 10 मिनिटात मी कसा बनवते आणि तो सुद्धा लाल चुटूक, ते बघायचं आहे. कोथिंबीर वडीत एक सिक्रेट पदार्थ टाकायचा आहे, तर तो सुद्धा बघायचा आहे का जेणेकरून ते कुरकुरीत राहील. आई मला इंग्लिशचे मार्क मिळाले, मी सर्वात हायेस्ट आहे. अरे वा, किती मिळाले? 18. 18 आउट ऑफ 20. चल कपडे बदल. ओके. तर माहीला आमच्या चांगले मार्क्स मिळाले म्हणून तिचा आवडता गाजरचा हलवा करायचं मी ठरवलं. अगदी गाजर घरात होतेच, अर्धा किलो होते. तर त्या अर्धा किलोमधलं एक मात्र छोटंसं खराब निघालं. बाकीचे मी घेतलेले आहेत. तर हा गाजराचा हलवा अगदी मी 10 मिनिटात कसा बनवते आणि तो सुद्धा लाल चुटूक, म्हणजे त्याच्यात दुसरं काहीही ॲड न करता थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आहे. तर हा गाजराचा हलवा बरेच जण कुकरमध्ये वगैरे बनवतात क्विक होण्यासाठी, तर आपण कुकरमध्ये नाही तर तो पॅनमध्येच बनवायचा आहे. तर गाजराचं वरचं असं मी जे साल पण नाही म्हणता येणार, थोडंसं असं खरखरीत सुरीने मी काढून घेतलेलं आहे. क्लीन केलेली आहेत गाजरं, आधी धुवून घेतलेली आहेत आणि आता हे तुकडे असे करून मी फूड प्रोसेसरला डायरेक्ट लावणार आहे, म्हणजे तेवढं अजून पटकन होईल. तर गाजराची ही सगळी प्रोसिजर आहे. टोटल प्रोसिजर मिळून म्हणजे क्लीन करून, कट करून वगैरे अगदी 15 मिनटं लागतील. पण बनवण्यासाठी अवघ्या 8 ते 10 मिनटात होतो गाजराचा हलवा आणि तो सुद्धा लाल. तर इथे पहा मी लावलेला आहे आता फूड प्रोसेसरला. तर काहींना फूड प्रोसेसरचं माझा व्हिडिओ आहे तो बघायचा असेल तर बघू शकतात, आपल्या चॅनलवर आहे. त्याच्यावर मी सगळे फूड प्रोसेसरचे उपयोग दिलेले आहेत का आपल्याला फूड प्रोसेसर किती उपयोगाचा असतो अगदी प्रत्येक पदार्थांमध्ये. सकाळी उठल्यापासून कणिक मळण्यापासून तर रात्रीच्या स्वयंपाकापर्यंत आपल्याला फूड प्रोसेसर खूपच उपयोगी पडतो. घरोघरी फूड प्रोसेसर पाहिजेच, म्हणजे आपल्याला गृहिणींना तेवढं आपला म्हणजे वेळही वाचतो आणि जास्त कष्ट पण नाही पडत. तर आता इथे मी गाजर हलव्यासाठी हा माझा आवडता फ्राय पॅन घेतलेला आहे. तर हा अगदी मीडियम, खूप छोटा पण नाही खूप मोठा पण नाही. तर ही साईज अगदी बरोबर आहे आमच्या 3-4 जणांसाठी. तर हा फ्लॅट बॉटम आहे. याआधी पण मी काही रेसिपीजमध्ये दाखवलेला आहे. तर इथे गाजराचा किस झालेला आहे. फूड प्रोसेसरमधून मी काढून घेत आहे. हा अगदी 1 मिनिटात किस करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे आपली रेसिपी पण पटकन होणार आहे. आता इथे मी हा पॅन तापत ठेवलेला आहे आणि 1 चमचा त्याच्यात साजूक तूप टाकलेलं आहे. थोडंसं परतायचं आहे. हा फ्राय पॅन तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. शिवाय माझा कुपन कोड आहे ZATPAT12. कुपन कोड वापरला तर त्यावर 12% तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. तर आता मी साय पण टाकलेली आहे याच्यात आणि झाकून ठेवलेलं आहे. आता वेलची एका साईडला कुटून घेतलेली आहे आणि परत अगदी 2 ते 3 मिनिटच आपण झाकून ठेवलेलं आहे आणि परतून परत घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम तुम्ही थोडीशी हाय ठेवली तरी चालेल. आपल्याला ते पाणी आटवून घ्यायचं आहे. आता मी साखर टाकलेली आहे. अर्धा किलोला मी जो मेजरिंग कप असतो तर अर्धा कप मी साखर टाकलेली आहे. म्हणजे 500 ग्रॅम जर माझे गाजरं असतील तर त्याच्यात मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. आता साखर टाकल्यानंतर त्याला परत पाणी सुटतं, तर मी हाय फ्लेमवरच आता हे ठेवलेलं आहे, कारण गाजर हलवा अगदी पटकन होऊन जाणार आहे. तर हाय फ्लेमवर ठेवल्यावर थोडंसं परतत राहायचं मधून-मधून. पहा आता पाणी त्याचं आटलेलं आहे आणि गाजराचा कलरसुद्धा डार्क आलेला आहे. गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे. तर अवघ्या 8 ते 10 मिनिटात हा बनलेला आहे. लहानपणीचे संस्कार आपण कधी विसरतच नाहीत ना. कारण कसं लहानपणी आई प्रत्येक वेळी जेव्हा गोडाचे पदार्थ बनवायची तेव्हा अगदी देवाला नैवेद्य दाखवायची. तीच सवय अगदी आपल्यामध्ये राहून जाते. तशी माझ्यात सुद्धा तीच सवय आहे का काहीही गोड बनवलं का आधी देवापुढे ठेवायचं, नैवेद्य रूपाने ते दाखवायचं आणि मग आपण खायचं. तर तसंच आज पण मी तेच केलेलं आहे. तर माहीला चांगले मार्क्स पण मिळाले. गाजर हलवा बनलेला आहे इकडे आणि दाखवलेला आहे देवाला नैवेद्य मी. नमस्कार करून मग आता आम्ही पण दोघी जेवायला बसणार आहोत.
त्याच्यानंतर संध्याकाळी मी कोथिंबीर वडी बनवायला घेतली. तर कोथिंबीर वडी बनवताना पहा, आलं, लसूण आणि मिरची घेतलेली आणि थोडीशी कोथिंबीर, एवढं हे वाटण आधी करून घेतलं का कोथिंबीर वडीला एक छान वास येतो. तर हे मी वाटण करून घेतलेलं आहे. तर याच्यात ना एक मी सिक्रेट पदार्थ टाकणार आहे का आपली कोथिंबीर वडी कुरकुरीत राहणार आहे, जसं मी मगाशी आधीच सांगितलेलं. तर आता हे मी वाटून घेत आहे आणि दुसरी कोथिंबीर पण मी बारीक चिरलेली आहे. त्याच्यात हळद, हिंग आणि लाल तिखट ज्या वाटणामध्येच आपण टाकून घ्यायचं आहे. गरम मसाला टाकलेला आहे आणि धणे जिरे पूड टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी किंचितसं टाकायचं आहे. तुम्ही पाणी नंतर ॲड केलं तरी चालेल, असंच वाटलं तरी चालेल. तर आता हे वाटण मी त्या चिरलेल्या कोथिंबीरीत टाकलेलं आहे. आता हा सिक्रेट पदार्थ मी टाकते जेणेकरून कोथिंबीर वडी छान कुरकुरीत बराच वेळ टिकते. आता बेसन पीठ टाकते आहे. 2 छोट्या वाट्या घेतलेलं आहे किंवा जेवढं जाईल तेवढं तुम्ही घ्या. मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. त्याच्यानंतर ओवा टाकायचा, थोडा चुरून टाकायचा ओवा म्हणजे छान वास लागतो. आता ओवा टाकतो, त्याच्यानंतर आपण तीळसुद्धा घालायचे आहेत. तर झालेलं आहे सगळं ॲड करून आता आपण मिक्स करायचं. आता मात्र पाणी तुम्ही घालू नका, कारण त्या वाटणामध्ये मी पाणी टाकलेलं होतं तर ते बरोबर होतं. तर वाटणामध्ये पण अगदी किंचित टाका. माझं किंचित जास्त झालेलं पाणी वाटणामध्ये, तर थोडंसं हे आता नरम होण्याची शक्यता आहे, पण काही हरकत नाही, होऊन जातं व्यवस्थित. छान उकडलं जातं. तर थोडंसं असं मळून एकजीव करून घ्यायचं आहे सगळं आणि आता आपण मोठं वडी थापून घेऊया त्याच्यात. तर चाळणीला मी तेल लावलेलं आहे आणि हे पहा, हे सगळं घ्यायचं आहे मिश्रण आणि छान असं चौकोनी मी थापून ठेवते आहे आणि आपण एखाद्या भांड्यात पाणी गरम करून स्टीमिंग करून घेऊया. तर कढईमध्ये मी आधीच पाणी तापत ठेवलेलं, त्याच्यावर ही चाळण ठेवलेली आहे आणि झाकण लावून एक 15-20 मिनिटांपर्यंत उकडवून घ्यायचं आहे. झालेलं आहे उकडून छानपैकी. तर जाडसरच हा स्क्वेअर ठेवलेला मी. तर आता कट करून घेऊया आपण. तर जाड आहे त्याच्यामुळे वडी तुम्हाला जाड दिसणार आहे. तर मी ही वडी काय करणार आहे आता, कापून घेणार आहे मध्ये, म्हणजे फ्लॅट करून घेणार आहे. तर पहा, जाड जाड झालेल्या आहेत. तुम्हाला थापायच्या तर पातळ थापू शकतात. तर एका वडीचे असे 2 तुकडे म्हणजे छान असे पातळ होऊन जातात आणि एक छान क्रिस्पीनेस येतो, कारण ते कोथिंबिरीचं असं वरती लेयर येतो त्याचा. तर झालेलं आहे. आता मी इथे तळून घेते. तर ही माझी कढई पण छान आहे, कास्ट आयर्नची आहे, तर त्याचीसुद्धा लिंक मी देत आहे. तर आता छान क्रिस्पी असं तळून घ्यायचे आहेत. अगदी लो फ्लेम ठेवायची नाही आहे. तर मीडियम टू हायमध्ये मी फ्राय करून घेतलेले आहेत. पहा, आतून अशी मऊ आणि वरती अशी छान कुरकुरीत राहते. ही वडी छान अगदी झालेली आहे. तर तुम्हाला आजचे दोन्ही पदार्थ कसे वाटले? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आज एक टिप द्यायची आहे आणि तो सिक्रेट पदार्थ जो कोथिंबीर वडीत टाकलेला आहे तो कोणता आहे तो सांगते. तर तो पदार्थ आहे कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवरमुळे अगदी आपली कोथिंबीर वडी खूप काळ कुरकुरीत राहते आणि वरून कुरकुरीत आणि आतून छान मऊ राहते. आणि दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे आपण कोथिंबीर वडीत किंवा एखाद्या भजीत ओवा टाकतो, तर तो ओवा काही जणांना बाधतो. काही जणांना पाईल्सचा त्रास असेल तर ओवा चालत नाही. पण हा ओवा जर आपण त्याचबरोबर तीळ टाकले तर अजिबात बाधत नाही. तुम्ही नुसता ओवा खाल्ला तर त्याच्याबरोबर तुम्ही नक्की आपले तीळ खात जा, पांढरे तीळ. तर तुम्हाला पाईल्सचा त्रास होणार नाही. तर ही महत्त्वाची टिप होती आजची. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल आपला सबस्क्राईब करा.